Hi students, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn problem set 3, chapter number 3, circle, math second of standard 10 from question number 10. पहा यापूर्वी आपण क्वेश्चन नंबर 9 पर्यंत दोन एपिसोड बघितले, क्वेश्चन नंबर 1 to 4, अगेन 5 to 9. आता हा थर्ड पार्ट आपण बघतोय. व्हिडिओची लेंथ कमी व्हावी या उद्देशाने आपण त्याचे पार्ट केलेले. सगळ्यांनी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला भेटतील आणि तुम्ही कंटिन्युअस आपल्या स्टडीमध्ये राहाल. बरं, एक लक्ष द्या. इन फिगर सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ ए सर्कल. सेगमेंट ए बी इज अ डायमीटर ऑफ सर्कल with center C. Line PQ is a tangent. Line PQ is a tangent which touches the circle at point T. PQ काय? बघ, एक्झाम्पल आणि फिगर दोन्ही रीड करायचं आहे. बरोबर, सर्व इन्फॉर्मेशन त्याच्यातच दिलेली आपल्याला. सेगमेंट ए पी इज परपेंडिक्युलर. ए पी इज परपेंडिक्युलर टू दिस लाईन पी क्यू. सेगमेंट बी क्यू. बी क्यू ऑल्सो परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. प्रूव्ह दॅट सेगमेंट सी पी इज इक्वल टू सेगमेंट सी क्यू. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल, सी पी आणि सी क्यू ड्रॉ करावं लागेल. राईट, सी पी आणि सी क्यू ड्रॉ केलं. त्याच्यानंतर पहा आता आपल्याला सी पी इज इक्वल टू सी क्यू काढायचे. काय काय इन्फॉर्मेशन दिली त्याचं आपण यूज करू. पहा फर्स्ट काय करू, आपण ड्रॉ सेगमेंट सी पी अँड सेगमेंट सी क्यू. ऑल्सो ड्रॉ सेगमेंट सी टी. सेगमेंट सी टी ड्रॉ करू. आता सी टी काय रेडियस आहे ती पण काय राहील, परपेंडिक्युलर. बरोबर. आता नाव सेगमेंट ए पी इज परपेंडिक्युलर टू लाईन पी क्यू. सेगमेंट बी क्यू perpendicular to line PQ. This is given. And segment CT. पाहता सेगमेंट CT परपेंडिक्युलर राहणार आहे कारण काय, रेडियस थ्रू पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट बाय टँजेंट थेरम. सेगमेंट CT परपेंडिक्युलर टू लाइन PQ बाय टँजेंट थेरम. आणि देअरफॉर बाय एकाच लाईनला ए पी सी टी आणि पी बी क्यू एकाच लाईनला परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर लाईन ए पी किंवा सेगमेंट ए पी पॅरलल टू सेगमेंट पी सी टी पॅरलल टू, एकाच लाईनला ह्या काय परपेंडिक्युलर आहे म्हणून काय, जस्ट दे आर पॅरलल. सेगमेंट बी क्यू कोणते कोणते, ए पी सी टी अँड बी क्यू आर पॅरलल. आता बा नाव दीज आर देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स. किंवा आपण ॲप्लिकेशन ऑफ बी पी टीमध्ये बघितलं, थ्री पॅरलल लाईनचं काय बघितलं आपण की जस्ट ह्या तीन पॅरलल लाईन्स असतील. देन रेशो, दॅट इज रेशो ऑफ दिस इंटरसेप्ट्स. बरोबर, ए बी सी आणि पी क्यू आर काय भेटलं आपण, ए बी इज टू बी सी इज इक्वल टू का पी क्यू इज टू क्यू आर. इथे बा ए पी सी टी अँड बी क्यू आर पॅरलल्स अँड ए बी अँड पी क्यू आर देअर ट्रान्सवर्सल. ह्या अशा दोन ट्रान्सवर्सल आहे. राईट, सो व्हॉट वी गेट दिस रेशो ए सी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू काय होईल, पी टी इज इक्वल टू टी क्यू. राईट, सो बाय इथे जसं आपल्याजवळ आहे, इथे काय रिझल्ट आहे आपल्याजवळ, ए बी इज टू बी सी पी क्यू इज टू क्यू आर. सेम इथं काय येणार आहे आपल्याजवळ, आता parallel lines we have
PT is to TQ, PT is to TQ is equal to AC is to CB. But AC is equal to CB, AC आणि CB काय राहील, सेम राहील, रेडियाई ऑफ सेम सर्कल. आणि म्हणून काय आपल्याला आपल्याला काय दाखवायचं आहे, CP इज इक्वल टू CQ दाखवायचा. सेगमेंट CP इज कॉमन सेगमेंट CQ. जस्ट बघा, AC इज इक्वल टू CB, देअरफॉर AC इज टू CB हा रेशो काय वाटेल तुम्हाला, 1, राईट. दोन्ही जर इक्वल आहे तर दोघांचा रेशो काय वाटेल, 1. आणि देअरफॉर PT इज टू TQ इज ऑल्सो 1. and therefore what do you get, therefore PT is equal to TQ, equation 1. आता इन ट्रायंगल, आता दोन ट्रायंगल घ्यायचे आपल्याला, काय दाखवायचं आपल्याला, CP आणि CQ कॉन्ग्रुएन्सी ऑफ ट्रायंगल्सने आपण हे काय करू, प्रूव्ह करू. इन ट्रायंगल CTP and triangle CTQ, in triangle CTP and triangle CTQ, CTP and CTQ, what do you get? Segment CT is called segment CT. Why? हा एक ट्रायंगल CT का या ट्रायंगलसाठी आणि ह्या ट्रायंगलसाठी काय कॉमन साईड आहे. सेगमेंट अँगल CTP CTQ each of 90. Segment TP is called segment TQ by 1 and therefore by SAS कोणते साइड, बघ ही साइड हा अँगल each 190 and this TP is equal to TQ दाखवलं. by SAS test triangle CTP common triangle CTQ and therefore CTP and CTQ, these two triangles are congruent and therefore segment CP congruent with segment CP congruent with CQ by which corresponding sides of congruent triangles. Okay. Next बघा आता, draw circles with center A, B and C each of radius 3 cm such that each circle touches the other two circles. आता बघा आपल्या कसे काढायचे की 3 सर्कल्स काढायचे ज्यांचे सेंटर्स काय A, B आणि C आहे, त्यांची रेडियस काय 3 cm आहे, सगळ्यांचे रेडियस सारखेच आहे. सच दॅट ईच सर्कल टचेस द अदर 2 सर्कल्स. मग आता आपल्याला जस्ट आपलं रफ फिगर जर घेतली तर अशी येईल आपल्याला 1 2 आणि 3 असे काढायचे आपल्याला. आता प्रत्येकाची रेडियस किती आहे, 3 cm. 3 3 3 3 राईट. मग याचा अर्थ काय, आपल्याला जस्ट 3 आपण जर इक्विलॅटरल ट्रायंगल काढला, जस्ट इक्विलॅटरल ट्रायंगल कोणत्या साईड 6 cm बा. आता मी काय करतो, इक्विलॅटरल ट्रायंगल काढतो. मी जस्ट डबल घेतोय तुम्हाला दिसेल म्हणून. तुम्ही काय करायचं, 6 cm साईडचा इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचं आहे. ड्रॉ इक्विलॅटरल ट्रायंगल्स ऑफ साईड 6 cm. Just this is A,
ABC. राईट. आता कंपासमध्ये काय करायचं, तुम्ही 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. किती? 3 सेंटीमीटर. कंपासमध्ये 3 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. एक सर्कल इथून काढायचं. पेन्सिल शार्प ठेवा, ते माझं चॉक असल्यामुळे असं होतं. राईट. सेकंड C. राईट. अगेन put on A. Draw a circle by using center E. B and C. We get these 3 circle touch each other with radii 3 centimeter. Right. So this is 3 centimeter. This is also 3 centimeter. Okay. Now dear student, question number 12 बघा. Prove that any 3 points on a circle cannot be collinear. आता हा पण काय हायर ऑर्डर थिंकिंग थोडंसं थेरॉटिकल प्रश्न आहे. Prove that any 3 points on a circle cannot be collinear. आता इथे बघा थोडी थेअरी आपल्याला लिहावं लागेल. आता वी यूज इनडायरेक्ट मेथड. इथे कोणती मेथड यूज करणार आहे आपण? इनडायरेक्ट मेथड. टेक एनी 3 पॉईंट्स ABC सच दॅट ABC कसे घेतले आपण? कोलिनियर. आयदर ACB और ABC. C may be here or C may be here, right? That is ABC are collinear. ACB, C is between AB or B is between AC. That is ABC are collinear. आपण कोणतं घेतलं? ACB घेतलं किंवा ABC दोन, right? As we can draw a circle through 2 points. याच्यातून आपण 2 पॉईंट्स मधून सर्कल काढू शकतो. आयदर AB. मग ह्यावेळेस काय होईल? As we can draw a circle through 2 points, let's draw circle through AB. याच्यातून AB मधून आपण सर्कल काढलं तर आपल्याला काय भेटतं? आयदर पॉईंट C is in the interior of the circle or outside the circle. काय वाटेल आपल्याला? Thus point C is is either inside the circle or outside the circle. Hence point C will not be on the circle. Point C hence we can't draw a circle through 3 collinear points, right? Okay. Next question बघा आता. In figure PR touches the circle. This line PR touches the circle at point Q. Answer the following questions with the help of figure. आता खूप मोठा दिसतंय पण अवघड नाही, नीट लक्ष द्या. What is the sum of angle TAQ? TAQ and TSQ. What is the sum of angle TAQ? TAQ and TSQ. काय दिसतंय दोन्ही? हा cyclic quadrilateral TAQS is a cyclic quadrilateral. So this sum of opposite angle is 180 degree. First one बघा. Angle TAQ, measure of angle TAQ plus measure of angle TSQ is equal to 180. Opposite angles of cyclic quadrilateral. Right? First one काय होता? What is the sum of angle TAQ and TSQ? That is, these are opposite angles of cyclic quadrilateral. Therefore, their sum is 180 degree. Now, second is find the angles which are congruent to angle AQP. Find the angles which are congruent to angle
AQP. Where is angle AQP? This angle AQP, right? मग काय केलं आपल्याला कोणते कोणते जस्ट ATQ अँड ASQ आपण बघितलं टँजंट सेकंड अँगल बिटवीन टँजंट सेकंड थेरम. जस्ट बघा हा अँगल आणि हा अल्टरनेटिव्ह सेगमेंटमध्ये तयार झाला. हे दोन्ही अँगल्स काय ते इक्वल राहतात, राईट. सो ह्या अँगल AQPचं मेजर काय 1/2 आर्क AQ अगेन ATQ बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. ATQचं पण मेजर काय 1/2 AQ अगेन ASQ इज ऑल्सो 1/2 AQ. सो second answer is I remove this. Second answer बघा काय विचारलं AQP से कॉमन असणार AQP. सो दिस वन अँगल ATQ angle AQP is found angle ATQ angle ASQ. Theorem of angle between tangent and secant, right. Third one बघा. Question number 3. Which angles are congruent with QTS? Where is QTS? QTS. So QTS again TAS and TQS. Just QTS कौन सा? Just sorry, angle QTS. हाँ angle QTS. QTS. हाँ कौन कौन इनकॉन्ग्रुएंट में? QTS. This one QAS. So just I remove this. So measure of angle QTS is half of QS. Again measure of angle QAS is also half of QS. Again SQR. This angle SQR is half of QS by same theorem of angle between tangent and secant. Right. So what do you get? Angle QTS is congruent with angle QAS congruent with angle. फिगर रीड करायची, घाबरायचं नाही. काही काय याच्यामध्ये आपले जे थेरम्स आहेत ते आपण नीट लक्ष द्यायचे. सेम रिझन थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेकंड. ऑल्सो these two angles QAS and QTS are congruent. Why? They are inscribed in the same arc, right. हे पण आपण पण तिन्ही अँगल्स आपल्याला तीन अँगल्स का कोणत्या याच्याने लिहू शकतो आपण. this angle is congruent with this angle, also this angle, right. Again fourth one. What is fourth? Angle TAS is 65 degree. Angle TAS is 65 degree. Then what is the measure of arc TQS? Then find the measure of angle TQS. TQS is a measure find करायचं, right. So TAS and TQS are angle in measure of angle TQS. TQS is equal to TAS angle inscribed in same arc, and therefore angle TQS, measure of angle TQS is 65 degree. Also measure of arc TS, measure of arc TS is equal to 2 times TS ने काय केलं, हा हे दोन अँगल सबटेंड करत आहे कुठे, या सर्कलवर, राईट. और जस्ट TAS is inscribed in the TQS and it intercepted arc TS. So by inscribe angle theorem, by inscribe
अँगल थेरम, राईट. मग किती येईल त्याचं 2 into 65, that is 130 degree. Now what is fifth one? Last question काय बघा. If angle AQP 42 degree, AQP, this is 42 degree, SQR 58 degree, SQR 58 degree, then find the measure of angle ATS. ATS चं मेजर काढायचं आपल्याला. आता काय लगा ATS चं मेजर. नाउ measure of angle ATS. Now ATS is nothing but ATQ plus STQ. ATQ plus STQ. आता ATQ plus STQ हा ATS पूर्ण टोटल हा ATS, राईट. आता ATS is equal to ATQ and STQ, but ATQ is equal to काय AQP. This one, this angle and this angle are congruent. This is AQP and this is so ATQ, right? Tangent secant, angle between tangent secant theorem, right? So angle ATQ is equal to angle AQP plus angle SQR by theorem of angle between tangent and secant. So AQP is 42 plus 58, this is 100 degree. Okay. Next question का आपला question number 14. In figure, O is the center of circle. O is the center of circle. Chord PQ is congruent with chord RS. Angle POR is 70 degree. ज्या ज्या इन्फॉर्मेशन दिले ते फिगरवर दाखवून द्या. POR is 70 degree. Measure of arc RS is 80 degree. Find measure of arc PR. Measure of arc PR. Again measure of arc QS. Measure of arc QS and measure of arc QSR. Now first one is measure of arc PR is equal to काय measure of angle POR, right? Central angle, and therefore this is 70 degree, right? 70 degree. आता सेकंड काय मेजर ऑफ आर्क QS. आता मेजर ऑफ आर्क QS फाइंड करण्यासाठी बघा, QS फाइंड करण्यासाठी हा याचं किती आलं मेजर आपल्याला 70 डिग्री. जस्ट PQ फाइंड करू आणि 360 मधून PQ, PR आणि RS सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय होईल QS. नाउ chord PQ is congruent chord RS given. Therefore measure of arc PQ, measure of arc RS, corresponding arcs corresponding to congruent chords. Therefore arc PQ, measure of arc PQ किती लिहू आपल्याला
मेजर ऑफ आर्क आर एस दिलं आपण 80 डिग्री. नाव मेजर ऑफ आर्क क्यू एस. मेजर ऑफ आर्क क्यू एस काय 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क व्यवस्थित लिहितो. QS is equal to 360 degree minus measure of arc PQ plus measure of arc PR plus measure of arc RS. So 360 degree minus 80 plus 70 plus 80, that is 360, 80 plus 80, 160, 230, that is 130 degree. Right? Now third one, measure of arc QSR. काय फाइंड करता आपल्याला? थर्ड वन मेजर ऑफ आर्क QSR. Measure of arc QSR is QS plus SR. Measure of arc QS SR. So QS is SR is 80. So this is 210. Okay. लास्ट क्वेश्चन, ह्या व्हिडिओमधला आपण लास्ट क्वेश्चन बघणार आहे. लेंथ जास्त होती म्हणून मी पूर्वी सांगितले तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. अथवा इन फिगर मेजर ऑफ आर्क WY. क्वेश्चन नंबर 15 काय म्हणतो तो? इन फिगर मेजर ऑफ आर्क WY इज 44 डिग्री. राईट. मेजर ऑफ आर्क ZX 68 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ अँगल ZTX. पहिल्यांदा कोणाचं मेजर काढायचं आपल्याला? ZTX. त्याच्यानंतर WT इज 4.8. WT is 4.8, TX is 8.0, YT is 6.4 आणि TZ फाइंड करायचं आहे. सेकंडमध्ये इफ WX is 25, WX is 25, YT is 8 and YT is 8, YZ is 26. to find WT. आता फर्स्ट बघा, आपण एक प्रॉपर्टीज बघितली. हे इंटरसेक्टिंग आर्क आपला कॉर्ड जे आहे, कॉर्ड जर इंटरसेक्ट होत असेल हा अँगल, ह्या अँगलचं मेजर काय? 1/2 मेजर ऑफ दिस सम ऑफ दिस आर्क, दॅट इज 1/2. काय वाटेल तुम्हाला? मेजर ऑफ अँगल ZTX 1/2 मेजर ऑफ आर्क WY measure of arc WY plus measure of arc ZX. Right. आता मेजर ऑफ आर्क WY किती आपला जो 44 प्लस 68. So 1/2 4 plus 8 12, 1 carry 16, that is 112, right? So we get 56 degree measure of angle which ZTX or WTY दोन्हींचं मेजर काय होतं आपल्याला? 56 degree. This is first one, first part. Then second बघा, सेकंड वे have to find WT TZ फाइंड करायचं आपल्याला. तर सेकंड काय? as shown in figure, by property of intersecting chords,
कॉर्ड जर इंटरसेक्ट होत असेल तर काय होतं आपलं डब्ल्यू टी इंटू टी एक्स इज इक्वल टू काय होतं वाय टी इंटू टी झेड. व्हॉट एव्हर टू फाईंड टी झेड. सो डब्ल्यू टी इंटू टी एक्स is equal to yt into tz. This point of intersection divides such as this product of this yt into tx is equal wt into tx is equal to y2 into tz. What is value of wt? 4.8, tx is 8, yt 6.4 to find tz, right? Therefore tz is equal to 4.8 into 8 divided by 6.4, right? अथवा याच्यात काय करतो आता हा जो डेसिमल आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं नीट लक्षात. नाही तर डेसिमल आलं म्हणजे आपलं प्रेशर वाढतं. 4.8 आणि 6.4 डेसिमल 1 डिजिट बिफोर आहे म्हणून काय ते कॅन्सल होईल. 48 इंटू 8 अपॉन 64. 8 1 जा 8 8 जा, राईट. सो 48 बाय 8 मीन्स टी झेड इज इक्वल टू 6, राईट. अथवा थर्ड वन काय फाईंड करायचं आपलं थर्ड. डब्ल्यू एक्स इज 25 पूर्ण टोटल 25, वाय टी 8, वाय टी 8 अगेन वाय झेड टोटल वाय झेड 26, राईट. आता इथे काय करू आपण वाय टी झेड याचा आन्सर इथे लिहितो थर्ड. वाय टी झेड therefore वाय टी प्लस टी झेड इज इक्वल टू वाय झेड, राईट. थर्डचा आन्सर. हां आता वाय टी किती आहे आपलं तो 8, टी झेड अननोन, वाय झेड 26, 26 minus 8, 18. This is TZ is 18. right? आता पूर्ण आपल्याला वाय टी आणि टी झेड आलं. जस्ट डब्ल्यू एक्स दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे डब्ल्यू टी फाईंड करायचं आहे. लेट डब्ल्यू टी इज इक्वल टू एक्स and therefore as WTX हा स्मॉल एक्स किंवा दुसरं घ्या लेटर घ्या पी घेऊ आपण, राईट. सो व्हॉट यू गेट दिस इज WT इज P, सो TX therefore WT plus TX is equal to WX, WT P, TX here is small p, WX is 25, so TX is equal to 25 minus P. Now as shown in figure, by property of intersecting chords, what you get? We get same result. WT into TX is equal to YT into TZ. I use again this. Values are changed. WT is P. TX is 25 minus P. What is YT? YT is 8 and TZ is 18. So 25P
minus p square, p into 25, 25p minus p square is equal to 144. 18 8 is 144. So what we get? Minus p square plus 25p. Yes, I rearrange this. Minus 144. That is p square minus 25p plus 144. Multiply by minus 1. Just we keep this p square positive. So multiply by minus 1. This get plus, this get minus and this get plus. आता 144 चे फॅक्टर करायचे, ज्याची सम काय पाहिजे 25. सो p स्क्वेअर मायनस 16p minus 16 minus 9. 144 is equal to 0. p common, p minus 16, 9 common, p minus 16, p minus 16, p minus 9 is equal to 0. Quadratic equation, p minus 16 is equal to 0 or p minus 9 is equal to 0. So p is equal to 16 or p is equal to 9, and therefore Wt is equal to 16 or 9. Okay.